शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझ्या मागे हा फ्लेम या व्हरायटीचा प्लॉट आहे. संपूर्णपणे प्रॉपर नियोजन आता जे आपले शेतकरी आहे राजेंद्र बोरस्ते त्यांच्या प्लॉटवरती आहोत मित्रांनो आपण. पण जो काही प्लॉट आहे आता त्यांचे बरेचसे प्लॉट हे पावसामध्येच होते. अनेक वेदर कंडिशन चांगल्या असल्यामुळे प्रत्येक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावरती खरंच ह्या वर्षीचे जे क्लायमॅटिक कंडिशन असल्यामुळे खराब असल्यामुळे प्रत्येक द्राक्ष शेतकऱ्यावरती फार मोठी एक आपण म्हणेल की फार मोठी समस्या होती. पण मित्रांनो बऱ्यापैकी आपण हा प्लॉट टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे शेतकऱ्यांना स्प्रे सांगू आपण तसे त्यांनी स्प्रे घेतली कंटिन्यू. मात्र लक्षात घ्या कधी जे काही रेनी कंडिशन होत्या पोंग्यामध्ये ह्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दिवसाला 3 स्प्रे देखील घेतलेले आहे. त्यामुळे हा प्लॉट असा टिकला असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो आपण प्लॉट बघू. प्लॉट बघा, जी काही साईज आहे अगदी प्रॉपर साईज एकसारखी. प्लॉट जो आहे अतिशय सुंदर फ्लेम या व्हरायटीचा प्लॉट आहे मित्रांनो. खाण्यामध्ये प्रॉपर खाण्यासाठी अतिशय सुंदर अशी व्हरायटी. प्रॉपर थिनिंग करून घेतली आपण मालाची. ह्यावर्षी माल मुळात आपल्याकडे अनेक शेतकऱ्यांकडे कमी आहे. साईज पण अतिशय सुंदर आहे या प्लॉटची. आता इथून पुढे कामगती काय, एक्सपोर्टचा प्लॉट आहे मित्रांनो. कामगती करत असताना पहिली तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मिलीबगवरती प्रॉपर निरीक्षण ठेवायचं आहे. कुठं आपल्या प्लॉटवरती मिलीबग दिसतोय का हे बघणं गरजेचं आहे. व्हर्टिसिलियम बिव्हेरियम मॅट्रायझा यासारख्या बुरशांचा आपल्याला तिथे वापर करायचा आहे. जर मिलीबगची समस्या आपल्या प्लॉटवरती दिसत असेल तर याचा आपल्याला निश्चितपणे वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ड्रीपद्वारे व्हीबीएम किंवा स्प्रेद्वारे व्हीबीएमचा वापर करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भुरी. जर भुरीचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर ॲम्प्लिगोमायसिस आपल्याला माहिती आहे, एक्सपोर्टचा प्लॉट आहे, ॲम्प्लिगोमायसिसचा वापर करा. त्याच्यानंतर लिक्विड सल्फरचा सुंदर असे रिझल्ट आहे, लिक्विड सल्फरचा वापर करा. त्याच्यानंतर सल्फर प्लस प्रबल हे सुद्धा उत्पादन अतिशय सुंदर आहे भुरीसाठी, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये भुरी आणि मिलीबग ह्या 2 गोष्टीवरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष ठेवा. जे काही खताचे ॲप्लिकेशन असतील ते प्रॉपर द्या. ड्रीप ॲप्लिकेशन असेल ते प्रॉपर द्या. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ही जी काही फ्लेम व्हरायटी आहे हिला महत्त्वाची समस्या जी आहे, जर प्लॉट हार्वेस्टिंगला येत असेल आणि जर थोडाफार वेदर चेंज जर झालं तर 100% क्रॅकिंगची समस्या ह्या व्हरायटीला येण्याची शक्यता असते. तर तिथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपला प्लॉट क्रॅक तर जाणार नाही ना, किंवा जे आपण न्यूट्रिशन देतो आहे ते न्यूट्रिशन तर प्रॉपर असेल ना, याच्यावरती देखील लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो प्लॉट खरंच फार सुंदर आहे, बघण्यासारखा प्लॉट आहे. थोड्याफार जे काही झाडं आहे त्या झाडांवरती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त माल आहे, पण जितका माल झाडावरती आहे तो खरंच प्रॉपर आहे. कारण ती जी कामगती आहे जी शेतकऱ्यांना सांगितली ती प्रॉपर केली. आता कलर येण्याची अवस्था आहे, ह्या प्लॉटची कलर येण्याची अवस्था आहे. तर फर्टिलायझर काय द्यायचे मित्रांनो, FE 04247 ही ग्रेड तुम्हाला माहिती आहे. 04247 एकरी 4 किलो याप्रमाणे द्या. त्यामध्ये ॲडिशनल फेरतचा वापर करा. फुलविक ॲसिड घ्या रिवाइंटल F नावाचे, जेणेकरून प्रॉपर तुम्हाला जे काही न्यूट्रिशन अपटेक आहे ते प्रॉपर होतील. त्याचप्रमाणे पुढील जे ॲप्लिकेशन आहे 027 12 26 12 पुन्हा एकदा देऊन घ्या. जर तुम्हाला अजून साईज थोडीफार कमी जास्त स्वरूपामध्ये वाटते तर बघा ही समस्या आपल्याला येत असते थोडीफार. मला घड दिसला म्हणून मी तुम्हाला दाखवतो. नॉर्मल क्रॅकिंगची समस्या, वेदर चेंज झालं तरी क्रॅकिंगची समस्या येत असते या व्हरायटीमध्ये. तेवढं बारीकीनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे न्यूट्रिशन देत असताना जर 42-47 दिलेलं आहे किंवा 42-47 देण्याच्या अगोदर तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड बेस हायब्रिड कॅल्शियमचा वापर करणं फार गरजेचं आहे. हायब्रिड कॅल्शियम एकरी 2 किलो याप्रमाणे द्या. जर क्रॅकिंगची समस्या अशा क्रिटिकल व्हरायट्या जर असतील तर तुम्ही 3 ते 4 किलो प्रति एकरीसुद्धा कॅल्शियमचा वापर करू शकता. जर मुरमाड जमीन असेल तर तिथे थोडाफार कॅल्शियमचा वापर प्रॉपर करा. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे शेवटपर्यंत बघितली किंवा व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कळवा. ज्या शेतकरी बंधूंना द्राक्षबाग आपल्याकडे रजिस्टर करायचे आहे मित्रांनो नक्की करा. 100% शाश्वती देऊन सांगतो की द्राक्षबाग आपण प्रॉपर करून देण्याचा प्रयत्न करू. कारण क्रिटिकल आहे काही गोष्टी शिकत आहे प्रत्येक याच्यामधनं आपण पण, आणि शेतकऱ्यांपर्यंत थोडंफार नॉलेज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली, प्लॉट कसा वाटला हे नक्कीच कळवा. चला तर मग धन्यवाद.